आज सूर्योदयमध्ये सर्वांसाठी काकूंच्या हातचं थालीपीठ नाश्त्यासाठी आहे. परंतु सर्व झालं आणि मग शेवटी लक्षात आलं की एक छोटासा व्हिडिओ काढायचा राहून गेला, तो काढूयात म्हणून हा छोटा व्हिडिओ काढलाय. पाणी टाकून टाकून हे असं करायचं, रुंदवायचं त्याला. काकू ह्या आहेत आमच्या काकू सूर्योदयच्या. काकू काय करताय तुम्ही? मी आहे ना भाजणीचं थालीपीठ करते. भाजणी कशा कशाची बनवली तुम्ही? भाजणी ना ज्वारी भाजली, नंतर एक एक ग्लास हरभरा डाळ, मूग डाळ, पोहे, तांदूळ आणि धने, जिरे, ओवा हे सगळं भाजून मिक्स करायचं. नंतर मग ते गार होऊन द्यायचं आणि बारीक रव्यासारखं दळून आणायचं. अच्छा. दळून आणल्यानंतर मग पीठ मळताना हिरवी मिरची, आलं, लसूण त्याची पेस्ट तयार करून कांदा, कोथिंबीर घालून ते पीठ मळून घ्यायचं. हे असं मळलंय असं, किंवा लाल तिखट आपलं चवीनुसार थोडं मीठ असं हे करून पीठ मळून घ्यायचं. त्याचे गोळे तयार करायचे आणि आपल्याला जसं प्रमाण लागेल, पातळ जाड अशा प्रमाणात ते थापायचं पळपटावर, कापड ओलं करून. म्हणजे आता जसं तुम्ही थापताय हो हो तसं. आणि मग तव्याला थोडं तेल टाकायचं आणि मग हे थापलेलं थालपीठ ह्याच्यावर टाकायचं. अच्छा, असं टाकायचं का? ठीक आहे. खूपच छान. काकूंनी सुंदर थालीपीठ बनवलंय. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल कांदा दिसतोय, कोथिंबीर दिसतीये. काकूंनी सांगितलं की त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन ग्रीन दिसतंय बघा, कांदा दिसतोय, ग्रीन कोथिंबीर दिसतीये मस्त. आता ह्या कपड्याला काय पाणी लावलं का तुम्ही? हो, पाणी लावलं. आता दुसरं थालीपीठ तयार करायचं. अच्छा. पाणी लावायचं, अंधारा पीठ आहे ना असं थोडस पातळ वाजा करून घ्यायचं, असं म्हणजे थापलं जातं. आणि थोडं थोडं पाणी लावून मग असं थापत घ्यायचं, म्हणजे ते सरकतं, पसरतं सगळीकडे, असं पसरतं. म्हणजे सुंदर घट्ट असलं ना खूप की मग अजिबात सरकत नाही, म्हणजे त्यात कडणी हे होतं. म्हणजे पुण्यामध्ये तर खेड्यातल्या बायका किंवा बचत गटाच्या बायका आहेत की नाही, स्टॉल लावतात ना, त्यावेळेस असे मस्त गावरान पद्धतीचे थालीपीठ बनवतात आणि खायला देतात. अगदी तसंच दिसतंय. आणि तुमच्यासारख्या वयाच्या माणसांच्या हाताची चव, प्रेमाने बनवलेलं खायला पण छान वाटतं. आणि मग ते लोणचं किंवा तिळकूट किंवा आपली जवसाची चटणी किंवा दही ह्याच्याबरोबर दही ह्याच्याबरोबर बघा. हे आपल्या घरातल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या हाताने आपल्याला प्रेमाने खायला मिळणारी वस्तू. हे असं असतं. जरा तुटलं का? नाही, ठीक आहे. त्याबरोबर त्या चवदार बनवतील. म्हणून घरात मोठी माणसं पाहिजेत. वयाने मोठी असलेली आपली आई असेल, सासू असेल, मावशी असेल, आत्या असेल, तर हे लोक वयाने मोठे असलेले ह्याच्यासाठी असावेत. आपण त्यांचं करतो ना, पण तेही आपलं खूप करतात. आमच्या मुलींना उलट कौतुक वाटत की आपली आई काहीतरी करते तिथं बसून. हा खरंय. नुसतीच बसली नाही, काहीतरी करती. हा, खरंय. ते काय तवा तापला नाही ना, त्याच्यामुळं ते निघालं नाही. हो हो हो, बारीक केलं होतं ना मी मध्ये. काकूंनी खूप सुंदर थालीपीठ बनवलेलं आहे. आपण पाहताच आहे. हे बघा, पाहूनच असं वाटतंय की किती छान. खरपूस खमंग असे थालीपीठ काकूंनी बनवलेलं आहे. आपणही एखाद दिवशी सूर्योदयमध्ये हे सगळं खाण्यासाठी, अनुभवण्यासाठी नक्कीच या. आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी
लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलवर टाकले जाणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.